नमस्कार. शिक्षकांसाठी दरवर्षी 50 तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 6 मे 2026 रोजी जारी केलेल्या महत्त्वपूर्ण परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शिक्षकांसाठी वार्षिक 50 तासांचे CPD प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. NEP 2020च्या उद्दिष्टांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. प्रशिक्षण कोणासाठी अनिवार्य आहे? हे परिपत्रक राज्यातील सर्व शाळांना लागू आहे. खाली नमूद केलेल्या सर्व पदांवरील व्यक्तींना हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. शाळेचा प्रकार: सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय व खाजगी अनुदानित शाळा. सर्व माध्यमांच्या मराठी, उर्दू, इंग्रजी इत्यादी शाळांना लागू. इयत्ता 1 ते 12वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षक व प्रशासकीय पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सर्व विषयांचे शिक्षक कोणीही अपवाद नाही. प्रशिक्षणाची रचना: 50 तासांचे नियोजन. दरवर्षी प्रत्येक शिक्षकाने किमान 50 घड्याळी तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण मिश्रित मोड, ब्लेंडेड मोड म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी दिले जाईल. ऑफलाईन प्रशिक्षण 30 तास, 5 दिवस, 6 तास प्रमाणे 30 तास. कॅस्केड पद्धतीने प्रति बॅच 40 ते 50 शिक्षक. SCERT पुणे यांच्या देखरेखीखाली राज्यस्तर ते केंद्रस्तरापर्यंत नियोजन. ऑनलाईन प्रशिक्षण 20 तास. दरमहा सुमारे 2 तासांचे ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करणे. दीक्षा, स्वयं, निष्ठा, NCERT, iGOT, CBSE या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध. पूर्ण झाल्यावर डिजिटल प्रमाणपत्र मिळवणे शिक्षकाची जबाबदारी. केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदा. समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा होणाऱ्या शिक्षण परिषदा हा ऑफलाईन प्रशिक्षणाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. या परिषदांमधील जास्तीत जास्त 10 घड्याळी तासिका 50 तासांच्या CPD कालावधीसाठी ग्राह्य धरल्या जातील. प्रात्यक्षिक व चर्चात्मक पद्धत. या परिषदांमध्ये व्याख्यान पद्धती टाळून प्रात्यक्षिक आणि चर्चात्मक पद्धतीचा वापर करणे अनिवार्य आहे. शिक्षकांमध्ये प्रत्यक्ष संवाद आणि अनुभवाची देवाणघेवाण व्हावी हा उद्देश आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण, बेस्ट प्रॅक्टिसेस. शिक्षकांनी त्यांच्या वर्गात यशस्वीरित्या राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, अध्यापन पद्धती आणि बेस्ट प्रॅक्टिसेस यांचे सादरीकरण या परिषदांमध्ये करणे अपेक्षित आहे. यामुळे उत्कृष्ट अध्यापन पद्धती संपूर्ण समूहात पसरतात. अनिवार्य उपस्थिती व VSK नोंद. या परिषदांमध्ये उपस्थिती अनिवार्य आहे. प्रत्येक शिक्षकाची उपस्थिती VSK पोर्टल ॲपवर नोंदवली जाईल, त्यामुळे अनुपस्थिती लपवता येणार नाही. प्रशिक्षणाचे प्रमुख विषय, अभ्यासक्रम. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान. डिजिटल साक्षरता व तंत्रज्ञान. समावेशक शिक्षण व समुपदेशन. मूल्यमापन आणि अध्यापनशास्त्र इत्यादी. प्रशिक्षक निवड कठोर परंतु न्याय्य निकष. CPD प्रशिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी प्रशिक्षक निवडीचे निकष अत्यंत कठोर ठेवण्यात आले आहेत. केवळ सिद्ध कामगिरी असलेल्या शिक्षकांनाच प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाईल. 100% विद्यार्थी प्राप्ती. ज्या शिक्षकांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये किमान 80% क्षमता प्राप्त केल्या आहेत, अशाच शिक्षकांची प्रशिक्षक म्हणून निवड केली जाईल. तांत्रिक सुविधा व विद्या समीक्षा केंद्र. विद्या समीक्षा केंद्र हे या संपूर्ण CPD यंत्रणेचे डिजिटल मेंदू आहे. प्रशिक्षणाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत आणि प्रमाणपत्रापर्यंत सर्व काही VSK मार्फत होईल. संगणक केंद्रे, कोई
डाएट आणि मोठ्या शाळांमध्ये 50 ते 150 संगणकांचे संच व हायस्पीड इंटरनेट असलेली बहुउद्देशीय सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात आली आहेत. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शिक्षकांना या केंद्रांचा वापर करता येईल. ज्या शिक्षकांकडे वैयक्तिक डिव्हाइस नाही त्यांना हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल. VSK डॅशबोर्ड रिअल टाइम ट्रॅकिंग. VSK डॅशबोर्डद्वारे प्रत्येक शिक्षकाच्या प्रशिक्षणाचे रिअल टाइम मॅपिंग होईल. किती शिक्षकांनी प्रशिक्षण सुरू केले, किती अर्धवट सोडले, कोण पूर्ण केले हे सर्व एका क्लिकवर दिसेल. शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती मिळेल. सेवा पुस्तिकेतील नोंद. 50 तासांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर VSK पोर्टलवरून डिजिटल प्रमाणपत्र मिळेल आणि याची नोंद थेट शिक्षकांच्या सेवा पुस्तिके सर्व्हिस बुक घेतली जाईल. हे प्रमाणपत्र करिअरमध्ये महत्त्वाचे दस्तऐवज ठरेल. नियोजनाचे कडक नियम व महत्त्वाचे अपवाद. CPD प्रशिक्षण यंत्रणा पारदर्शक, सुसंगत आणि प्रभावी राहण्यासाठी काही कठोर नियम घालून देण्यात आले आहेत. हे नियम सर्व संबंधितांनी काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. SCRTE आणि डाएट व्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्था, NGO किंवा CSR फंडातून स्वतंत्र किंवा समांतर प्रशिक्षण आयोजित करण्यास सक्त मनाई आहे. प्रशिक्षणाचे सर्व अधिकार शासनमान्य संस्थांकडेच राहतील. वार्षिक कृती आराखडा. एप्रिलमध्ये शिक्षकांना त्यांच्या रजा आणि शालेय नियोजनासाठी एप्रिल महिन्यातच वर्षभराचे संपूर्ण प्रशिक्षण वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. यामुळे शिक्षकांना आगाऊ नियोजन करता येईल. अपवाद काय ग्राह्य नाही. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 50 तासांच्या CPD साठी ग्राह्य धरले जाणार नाही. मात्र नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण हे 50 तासांसाठी ग्राह्य धरले जाईल. मुख्य मुद्द्यांचा सारांश व पुढील पावले. मित्रांनो, असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांना देखील शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.